नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्य लॉ सीईटी परीक्षा 2024 करता आपण आपल्या चॅनलवर एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अद्याप पाहतो तुम्ही जर या लेक्चर सिरीजमधले व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला लॉ सीईटी परीक्षा देत असताना आमच्या या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना या टॉपिकवर सरावासाठी अतिसंभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत यामधील हमखास प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न तुम्हाला जर आले तर महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे यश मिळवू शकता। विद्यार्थी मित्रांनो, अद्याप पाहतो आपण मागच्या लेक्चरमध्ये लॉ टॉर्ट त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट यावर महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, महत्त्वाच्या प्रश्नांची उकल आपण केलेली आहे। त्याचप्रमाणे राज्यघटना या टॉपिकवर बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आम्ही आमच्या चॅनलवर कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे। या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबसवर नोट्स मिळणार आहेत, यूट्यूब बेसिसवर रेकॉर्डेड व्हिडिओच्या लिंक्स मिळणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, गुगल फॉर्ममध्ये प्रॅक्टिस करता काही MCQज आम्ही आपल्याला देणार आहोत आणि या संपूर्ण कोर्सची फी आहे 1000 रुपये। याकरता स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया। यामध्ये पहिल्या प्रश्नात तुम्हाला कायदेशीर तत्व अशा प्रकारे दिलेलं आहे, कोणतीही व्यक्तीवर त्याच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा व कारवाई केली जाणार नाही। याकरता सिच्युएशन अशी आहे, मकबूलने विमानतळावर कस्टम विभागाला कोणतीही सूचना न देता भारतात काही सोने आणले। सीमाशुल्क अधिनियमाद्वारे कस्टम अधिकाऱ्यांनी सोने जप्त केलं। मकबूलवर नंतर परकीय चलन नियमन कायद्याअंतर्गत गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला। आता विद्यार्थी मित्रांनो, ही कंडिशन आहे आणि यावर आपल्याला 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे, त्याच्यावर खटला चालवता येणार नाही कारण त्यामुळे दुहेरी धोका होऊ शकतो। पर्याय क्रमांक 2 आहे, मकबूलला माहीत असावे की त्याला कस्टम अधिकारी रोखू शकतात। पर्याय क्रमांक 3 आहे, त्याच्यावर खटला चालवला जाऊ शकतो कारण कस्टम अधिकाऱ्याकडून वस्तू जप्त करणे न्यायालयाद्वारे खटला चालवण्यासारखे नाही। आणि पर्याय क्रमांक 4 आहे, वरीलपैकी काही नाही। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मकबूलवर खटला चालवता येणार नाही कारण त्यामुळे दुहेरी धोका होऊ शकतो। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर तत्व आपल्याला सांगितलेलं आहे, कोणत्याही व्यक्तीवर त्याच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा व कारवाई केली जाणार नाही। यावरून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, त्याच्यावर खटला चालवता येणार नाही कारण त्यामुळे दुहेरी धोका होऊ शकतो। यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत। या प्रश्नामध्ये कायदेशीर तत्व आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे, राज्य देशातील नागरिकांच्या उन्नतीसाठी विशेष कायदे करेल आणि हे कायदे समाजात राहणाऱ्या कोणत्याही विशिष्ट जात, वर्ग किंवा लिंगाच्या फायद्यासाठी बनवले जाऊ शकतात। यामध्ये कंडिशन अशा प्रकारे दिलेली आहे, हिंदू प्रदेश राज्याने सर्व सरकारी आणि सरकारी अनुदानित संस्थांमध्ये मुस्लिमांना आरक्षण देणारा कायदा आणला आहे। या कायद्याला मनमानी आणि प्रस्थापित कायद्यांच्या विरुद्ध असल्याने हिंदू प्रदेशच्या उच्च न्यायालयात आव्हान दिले जाते। आव्हान यशस्वी होऊ शकते का? यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत। होय, देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या अशा मागण्या इतर धर्मातील लोकही करू शकतात। पर्याय क्रमांक 2 आहे, नाही, कारण देशातील नागरिकांच्या उन्नतीसाठी विशेष कायदे करण्याचा अधिकार राज्याला आहे। पर्याय क्रमांक 3 आहे, होय, राज्याला एखाद्या व्यक्तीच्या धर्माच्या आधारे आरक्षण देणे बंधनकारक नसल्यामुळे। पर्याय क्रमांक 4 आहे, नाही, कारण सरकार अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करू शकत नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, होय, राज्याला एखाद्या व्यक्तीच्या धर्माच्या आधारे आरक्षण देणे बंधनकारक नसल्यामुळे। विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर तत्व आपल्याला असं सांगतं, राज्य देशातील नागरिकांच्या उन्नतीसाठी विशेष कायदे करेल आणि हे कायदे
समाजात राहणाऱ्या कोणत्याही विशिष्ट जात, वर्ग किंवा लिंगाच्या फायद्यासाठी बनवले जाऊ शकतात. यानंतरचा आता प्रश्न आपल्याला आहे, कायदेशीर तत्व अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे, कायदेशीर मदत हा हक्क आहे आणि धर्मादाय नाही. याकरता कंडिशन आपल्याला अशी आहे, फौजदारी खटल्यात गुन्हेगारी आरोपाचा सामना करणारी व्यक्ती अशी विनंती करते की तो वकिलाला गुंतवू शकत नाही, गरिबीच्या कारणास्तव, आणि त्याला त्याचा बचाव करण्यासाठी सरकारी खर्चावर वकील दिला जावा. यामध्ये आपल्याला 4 पर्याय अशी दिलेले आहेत. राज्य शासन त्याला वकील देण्यास बांधील आहे कारण हा त्याचा हक्काचा विषय आहे. पर्याय क्रमांक 2 आहे, राज्य गुन्हेगाराला वकिलाचा खर्च देण्यास नकार देऊ शकते. पर्याय क्रमांक 3 आहे, वकिलाची अनुपलब्धता किंवा अभाव या कारणास्तव राज्य नाकारू शकते. पर्याय क्रमांक 4 आहे, वाजवी कालावधीनंतर वकिलाला देय असलेले शुल्क तो सरकारला परत करेल या अटीवर राज्य त्याला वकील देऊ शकतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, राज्य शासन त्याला वकील देण्यास बांधील आहे कारण हा त्याच्या हक्काचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर मदत हा हक्क आहे, तो धर्मादाय नाही. या सिच्युएशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आरोपीला वकिलाची आवश्यकता आहे परंतु त्याच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे तो वकिलाची फी देऊ शकत नाही, म्हणून राज्य शासन त्याला वकील देण्यास बांधील आहे कारण तो त्याच्या हक्काचा विषय आहे. आता यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये आपल्याला कायदेशीर तत्व अशा प्रकारे दिलेलं आहे, केवळ संसद किंवा राज्य विधानमंडळांना स्वतःहून कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्याने बनवलेला कोणताही कायदा एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार हिरावू शकत नाही. याकरता अशा प्रकारे वस्तुस्थिती आपल्याला दिलेली आहे. संसदेने एक कायदा केला जो वकिलांच्या गटानुसार व्यापाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत आहे. वकिलांच्या एका गटाने कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी रीट याचिका दाखल करून कायदा रद्द करण्यासाठी दिलासा मिळावा आणि पुढे संसदेला नवीन कायदा करण्याचा निर्देश द्यावे. याकरता 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेली आहे. संसदेच्या विरोधात कोणतीही रीट पडणार नाही कारण न्यायालयाला संसदेला कायदा करण्यासाठी किंवा पुन्हा अंमलात आणण्यासाठी निर्देश करण्याचा अधिकार नाही. मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास न्यायालय विद्यमान कायदा रद्द करू शकते परंतु संसदेला नवीन कायदा करण्याचा निर्देश देऊ शकत नाही. यानंतर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास न्यायालय विद्यमान कायदा रद्द करू शकते आणि नवीन कायदा करण्यासाठी संसदेला निर्देश देऊ शकते. आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला कायदेशीर तत्व काय सांगत आहे, केवळ संसद किंवा राज्य विधानमंडळांना स्वतःहून कायदे करण्याचा अधिकार आहे. राज्याने बनवलेला कोणताही कायदा एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार हिरावू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास न्यायालय विद्यमान कायदा रद्द करू शकते परंतु संसदेला नवीन कायदा करण्यासाठी निर्देश देऊ शकत नाही, असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता यानंतरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर तत्व आपल्याला या प्रश्नात अशा प्रकारे दिलेलं आहे, भारताची घटना जीवनाच्या अधिकाराची हमी देते, ज्याचा अर्थ मानवी सन्मानाने जगण्याचा हक्क. राज्यघटनेअंतर्गत जीवनाच्या अधिकारामध्ये मात्र मरणाचा हक्क समाविष्ट नाही. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेमध्ये मानवी सन्मानाने जगण्याचा हक्क दिलेला आहे, मात्र यामध्ये मरणाचा हक्क समाविष्ट केलेला नाही. अशा प्रकारचं कायदेशीर तत्व आहे. यामध्ये वस्तुस्थिती आपल्याला अशा प्रकारे दिलेली आहे, यम जो 90 वर्षाचा आहे तो एकटे राहतो कारण त्याचे कोणतेही कुटुंब किंवा मुली किंवा नातवंडे नाही. त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो कारण त्याची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. वैद्यकीय खर्च पार पाडण्यासाठी त्याच्याकडे फारसे साधन नाही. या परिस्थितीनुसार तो प्रार्थनेसह कोर्टाकडे पोहोचला की त्याला सन्मानाने मरण्याचा हक्क मिळाला पाहिजे कारण तो समाजावर ओझे होऊ इच्छित नाही. हे त्याचे जीवन आहे म्हणून त्याचा अंत करण्याचा त्याला अधिकार आहे. खालीलपैकी कोणते कारण अचूक आहे. आता याकरता 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत.
आत्महत्या ही भारतातील ऑफेन्सी नसल्यामुळे ही विनंती मंजूर केली जाऊ शकते. दुसरा पर्याय, ही विनंती मंजूर केली जाऊ शकते कारण घटनेच्या शीर्षकाखाली असलेल्या जीवनाच्या अधिकारामध्ये मरणाचे अधिकार आहेत. तिसरा पर्याय, विनंती मंजूर केली जाऊ शकते कारण व्यक्तीला त्याची हानी, गैरसोय आणि नापसंतीतेसाठी जीवनाचा आनंद घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. चौथा पर्याय आहे, राज्यघटनेतील जीवनाच्या अधिकारांमध्ये मरणाचा हक्क समाविष्ट नसल्यामुळे ही विनंती मंजूर केली जाऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कायदेशीर तत्वामध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे, पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. राज्यघटनेतील जीवनाच्या अधिकारांमध्ये मरणाचा हक्क समाविष्ट नसल्यामुळे ही विनंती मंजूर केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल, कायदेशीर तत्व, एकाच गुन्ह्यासाठी कोणालाही दोनदा शिक्षा होऊ शकत नाही. आता याकरता सिच्युएशन अशी आहे, आदित्यवर आपली सहकारी निमिषा यांना त्रास देण्याचा आरोप आहे. तिने तिच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आणि आदित्यविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली. आदित्य निमिषाला धमकावण्याचा प्रयत्न करतो आणि तिने ज्या पोलिसात तक्रार केली त्याचा छळ करत आहे. विभागीय चौकशी त्याला दोषी ठरवते आणि त्याची सेवा समाप्त करते. नंतर तो कोर्टाने दोषी आढळला आणि त्याला 2 वर्ष तुरुंगात टाकले गेले. तो दावा करतो की त्याला एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा झाली. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 4 पर्याय देण्यात आले आहे. पहिला पर्याय आहे, त्याच गुन्ह्यासाठी त्याला दोनदा शिक्षा झाली आहे. दुसरा पर्याय आहे, त्याच गुन्ह्यासाठी त्याला दोनदा शिक्षा झाली नाही, वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा झाली आहे, आणि वरीलपैकी काही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, त्याच गुन्ह्यासाठी त्याला दोनदा शिक्षा झाली नाही. तर त्याला जी शिक्षा झाली आहे तर त्याची कारणंही वेगवेगळी आहे. पर्याय क्रमांक ब, त्याच गुन्ह्यासाठी त्याला दोनदा शिक्षा झालेली नाही. यानंतर आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला कायदेशीर असं दिलेलं आहे, एखाद्या विशिष्ट राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती राज्यपालांकडून अहवाल मागवितील आणि अशा अहवालाद्वारे निर्णय घेतील. राज्यपाल या अहवालाच्या आधारे परिस्थितीचे विश्लेषण आणि निर्णय घेतील. राज्यपालांचा अहवाल न्यायिक पुनरावलोकनास योग्य असेल तरच तो निपक्ष असेल. यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक सिच्युएशन दिलेली आहे, जो पात्र राष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या तुरळक दंगलीनंतर केंद्रातील सत्ताधारी पक्षाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची होती, मात्र केंद्रात विरोधी पक्षात असलेल्या पक्षाने त्याला कडाडून विरोध केला. हाच पक्ष, जो पात्र राष्ट्र राज्यातही सत्ताधारी होता, जो पात्र राष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की परिस्थिती कठीण दिसत होती, परंतु राष्ट्रपती राजवटीची तातडीची गरज नाही. तरीही केंद्र पुढे गेले आणि राष्ट्रपती राजवट जाहीर झाली. पात्र राष्ट्रातील सत्ताधारी पक्षाने राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि ती असंबद्ध आधाराद्वारे असल्याचा दावा केला. या प्रश्नामध्ये आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहे. यामध्ये पहिला पर्याय आपल्याला आहे, राज्यपालांचा अहवाल रद्द केला जाईल कारण तो अप्रामाणिक हेतूने तयार करण्यात आला होता. दुसरा पर्याय आहे, राज्यपालांचा अहवाल पूर्णतः प्रामाणिक होता आणि तरीही अशा अहवालाच्या आधारे कायद्याच्या न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही. तिसरा पर्याय आहे, राज्यपालांचा अहवाल रद्दबातल ठरवता जाईल आणि तो राज्यघटनेचा अतिरेक आहे. पर्याय क्रमांक 4 आहे, राष्ट्रपती राजवट रद्द केली जाईल कारण ती पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने केली गेली होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, राज्यपालांचा अहवाल रद्द केला जाईल कारण तो अप्रामाणिक हेतूने तयार करण्यात आला होता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे रेग्युलर आपण CETच्या परीक्षेपर्यंत रोज नवीन नवीन विषयावर प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत आणि परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे प्रश्न विचारले जातात त्याप्रमाणे आपण प्रश्नांचा इथे अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर LLB 3 इयर आणि LLB 5 इयरची तयारी करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेग्युलर चॅनलला फॉलो करत चला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.